एक 63 आणि 64. 63मध्ये 2 महिला होत्या, त्या मिसिंग झालेल्या होत्या. 64मध्ये एक महिला मिसिंग झाली होती. एका वेळेस 3 महिला मिसिंग झाल्याबद्दल माझ्या मिसिंग स्क्वॉडला डाऊट आला, मला सुद्धा डाऊट आला आणि त्यानंतर आम्ही त्याची टेक्निकल मदत घेऊन त्याच्या मोबाईलच्याद्वारे तिचं लोकेशन कुठं काढण्याचा प्रयत्न केला. तर एकीचं लोकेशन इंदोर, भोपाळ या परिसरामध्ये येऊ लागलं, राजस्थान या परिसरामध्ये येऊ लागलं. त्या अनुषंगाने आम्हाला थोडंसं डाऊट आला की हे काहीतरी वेगळं प्रकरण दिसतंय, किडनॅपिंगचं प्रकरण दिसतंय. तोपर्यंत आमच्याकडे कोणी तक्रार दिली नव्हती. एक टीम आम्ही ताबडतोब पाठवली मध्य प्रदेशमध्ये. त्याच काळामध्ये 2 महिलांना, त्यातील जे 2 मिसिंग झालेल्या त्या महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात सफल झालो. त्यातील महिलांकडे, त्या दोन्ही महिलांकडे चौकशी केली असं कळालं की त्या महिलांना त्याचं लग्न लावून देतो, त्यांना चांगले पैसे मिळतील असं आमिष दाखवून त्यांना ते फूस लावून किडनॅप करून घेऊन जातात. त्यानंतर ते राजस्थान या परिसरामध्ये त्यांचं लग्न लावून दिलं जातं. लग्न लावण्याकरता त्या नवऱ्याकडून ते ठराविक रक्कम घेतात आणि त्या मुलींना त्या ठिकाणी विकून ते पसार होतात. ही बातमी प्राप्त झाल्यानंतर माझ्या टीमनी पहिले 2 मुलींना रेस्क्यू केलं, त्याच्या तावडीतून सोडवलं आणि एका टीमला राजस्थान येथून सोडवलं. त्यातील एकूण 3 आरोपींचा त्यामध्ये सहभाग होता. त्यातील एका महिलेला आम्ही अटक केलेली आहे. 2 अजून पाहिजे आरोपी आहेत, त्यांचा एक तपास चालू आहे. त्यांना पण आम्ही लवकरच अटक करू असा आम्हाला विश्वास आहे. त्याची काही माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आता तपास चालू आहे.